Good morning. Lastly, we see the point speed and velocity. Under the speed and velocity, some question that is, can you recall? Under that, there are the two questions: what are the vector and what are the scalars? This point we will see. And the second question is, which of the quantities distance, speed, velocity, time, and displacement are scalar and which are vectors? And in that point also see the two formulas. Formula number first, there are the two formulas. Formula number first, speed is equal to total distance traveled, total distance traveled upon time required. Time रिक्वायर्ड हा फॉर्म्युला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. इवन तुम्ही असं पण म्हणू शकता, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट और बॉडी बाय टोटल टाईम रिक्वायर्ड, असा सुद्धा तो क्वेश्चन म्हणजे फॉर्म्युला तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. असंच लिहिलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. आणि अनादर फॉर्म्युला वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट काय आहे, डिस्टन्स काय आहे हे लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. इवन वी ऑल्सो कॅल्क्युलेट द युनिट ऑफ डिस्टन्स अँड युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी, ऑल्सो युनिट ऑफ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. नाउ टुडे वी सी द इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. स्पीडचा इफेक्ट वेलॉसिटीच्या डायरेक्शनवरती स्पीडचा इफेक्ट कसा होतो याच्याशी संबंधित 3 कन्सेप्ट दिलेले आहेत. त्या 3 कन्सेप्ट फक्त आपल्याला पाहायच्यात. कन्सेप्ट ट्विस्टेड आहेत, स्लाइटली अगदी स्लो मोशनमध्ये आपण जाऊयात. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, ट्राय. सोपे आहेत कन्सेप्ट, कारण फॉर्म्युले क्लिअर झाले. चला ओके, आता आपण जाऊ त्या इफेक्टकडं. इफेक्ट ऑफ स्पीड अँड स्पीडचा परिणाम आणि वेग किंवा वेगाची दिशा आणि त्याचा स्पीडवरती काय परिणाम होतो आपल्याला ते बघायचं. व्हॉट इज दॅट? इफेक्ट ऑफ स्पीड. स्पीड इज अ डिस्टन्स अपॉन टाइम and the direction of velocity, because velocity is a vector quantity and speed is a scalar quantity. Therefore under velocity we mention always a direction, but in speed cannot represent the direction. So in this point we discuss about Sachin is travel on a motorbike. सचिन आहे, मुद्दा लक्षात घ्या. सचिन इज ट्रॅव्हल ऑन हिज मोटरबाईक. हे सचिन निघाला आपल्या मोटरबाईकवरती बसून आणि मग काय करतो आहे, एक्सप्लेन. मोटरबाईकवरती जाता तो प्रवास करतो आहे. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स. खाली दिलेल्या काही सचिनच्या रायडिंगच्या घटना आहेत, त्याच्यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिली कंडिशन त्याच्यामध्ये दिली, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन वेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल
मोटरसायकलवरती what will be the effect on velocity of the motorcycle. मोटरसायकलच्या व्हेलॉसिटीवरती काही परिणाम होईल का, कधी पण, in which time some effect is to be occurs on the effect of velocity, काय परिणाम होईल का, if its speed increase or decrease. स्पीड इनक्रीज ऑर डिक्रीज, कंडिशन लक्षात घ्या. स्पीड काय दिलेलं आहे, इनक्रीज किंवा डिक्रीज. जर विचार केला स्पीड इज रिलेटेड टू द डिस्टन्स, मग आता स्पीडचा काळजीपूर्वक पहा. इफ द स्पीड इनक्रीज ऑर डिक्रीज, वेलॉसिटीवरती स्पीडचा काही परिणाम होतो का. स्पीड इनक्रीज ऑर डिक्रीज बट द डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. आता डायरेक्शन म्हणलं की वेलॉसिटी रिड्यूस होते, कारण वेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. फॉर एक्झाम्पल, डायरेक्शन अनचेंज, डायरेक्शन बदललेलं नाही. आता ह्या ठिकाणी जेवढा स्पीड आहे, बिकॉज डायरेक्शन रिमेन्स अनचेंज, जेवढा स्पीड आहे तेवढाच वेलॉसिटी आहे, बिकॉज स्पीड इज इक्वल टू वेलॉसिटी इफ द बाईक विच इज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. हे आपण लास्ट लेक्चरला सुद्धा शिकलेलो आहोत. एखादी ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये जर मोशनमध्ये असेल तर त्यावेळेस वेलॉसिटी आणि स्पीड हा सेम असतो. इथं आपल्याला तसंच सांगितलेलं आहे. वेलॉसिटीवरती काही परिणाम होतो का, बघा, कारण या ठिकाणी काय होईल, स्पीड इनक्रीजेस, वेलॉसिटी इनक्रीजेस, स्पीड डिक्रीजेस, वेलॉसिटी डिक्रीजेस, बिकॉज डायरेक्शन इज अनचेंज. डायरेक्शन बदललेलं नाही. म्हणजे जे काही डायरेक्शन आहे ते स्ट्रेट लाईन आहे, आणि ज्या डायरेक्शनने ते व्हेकल चाललेलं आहे, सचिन मोटरसायकल चालवतो आहे, त्याच डायरेक्शननी स्पीड इनक्रीज केली तर वेलॉसिटी इनक्रीज होईल, स्पीड डिक्रीज केली तर वेलॉसिटी डिक्रीज होईल, कारण डायरेक्शन बदलणार नाही. इनडायरेक्टली ते स्ट्रेट लाईन आहे. दॅट इज अ फर्स्ट कन्सेप्ट. सेकंड वन, इन केस ऑफ टर्निंग ऑन रोड. आता हा टर्निंग रोड आहे बघा. इन केस ऑफ टर्निंग ऑन रोड काय होईल बघा, विल द वेलॉसिटी अँड स्पीड बी सेम, नाही, कारण वेलॉसिटी हे कुठे येतं, या ठिकाणी येतं डिस्प्लेसमेंट कमी आहे, डिस्टन्स जास्त आहे, म्हणजे वेलॉसिटी अँड स्पीड डिफरंट. रिझन बघा, रिझन पहा का बरं डिफरंट ते पण पहा. मुद्दे काळजीपूर्वक लक्षात घ्या, पहा, कारण कळलं तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट जनरेट होतो, अदरवाईज इट इज कम्प्लिटली गोज ऑन पॅरलल. मी परत एक वेळ सांगतोय, वेलॉसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. दिस डिस्टन्स म्हणजे या इथून एवढे याला काय म्हणतो, ॲट पॉईंट ए टू ॲट पॉईंट बी, सचिन इज ट्रॅव्हल्स फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी इन टर्निंग रोड. सो डिस्टन्स समजा हे आहे 10 किलोमीटर आणि हे आहे 20 किलोमीटर, आणि याला कवर करण्यासाठी साधारणतः 5 मिनटं लागतात, आणि याला कवर करण्यासाठी 10 मिनटं लागतात. आलं लक्षात. आता हे टाईमवरती डिपेंड आहे. ओके, मग स्पीड आहे इज इक्वल टू वेलॉसिटी येते. कसं काय येते ते, 20 डिवायडेड बाय 10 इज इक्वल्स टू 2, वेलॉसिटी इज इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 5, 5 1 जा 5, 5 2 जा. या ठिकाणी स्पीड आणि वेलॉसिटी सेम येतं, पण कधी स्पीड आणि वेलॉसिटी सेम येतं, इफ टाईम इज सेम. आपल्याला इथं टाईमबद्दल दिलं आहे का, नाही. इथं आपल्याला काय सांगितलं आहे, इन केस ऑफ अ टर्निंग ऑन द रोड टर्न आहे, विल द वेलॉसिटी अँड स्पीड बी सेम, नाही. वेलॉसिटी आणि स्पीड सारखं असेल का, नाही, कारण का दोघांचं जे डिस्टन्स आहे आणि डिस्प्लेसमेंट आहे कमी अधिक आहे.
जर टाईम सेम असेल, टाईम जर डिफरंट असेल तर मात्र वेलॉसिटी आणि स्पीड सेम असू शकतो. टाईम जर डिफरंट असेल आणि टाईम जर सेम असेल तर मग मात्र स्पीड आणि वेलॉसिटी डिफरंट असू शकतो. बघा, इफ द सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ मोटरसायकल कीपिंग द स्पीड कॉन्स्टंट. सचिनने जर डायरेक्शन चेंज केला, सचिनचा प्रवास चाललाय असा, सचिनचा प्रवास चाललाय, डायरेक्शन चेंज केलाय पण स्पीड कॉन्स्टंट आहे. तर स्पीड जरी कॉन्स्टंट असला तर आता स्पीड कॉन्स्टंट असल्यानंतर वेलॉसिटीमध्ये ऑटोमॅटिकली स्पीड, समजा आपण आता हा डायरेक्शन चेंज करतो आहे, हे आहे डिस्प्लेसमेंट, हे आहे डिस्टन्स, डायरेक्शन चेंज करतो आहे. बघा, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ, बघा, इफ द सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ मोटरसायकल कीपिंग द स्पीड कॉन्स्टंट स्पीड ठेवलेली आहे एकच. आता काय होईल, स्पीड कॉन्स्टंट ठेवल्यामुळं हे डिस्टन्स कव्हर करायला टाईम म्हणजे वेळ जास्त लागेल. हे डिस्टन्स कव्हर करायला साधारणतः 20 मिनिट लागला आणि हे डिस्टन्स कव्हर करायला साधारणतः 10 मिनिट लागला. कंडिशन लक्षात घ्यावा, याच्यासाठी किती लागले, 20 मिनिट्स लागले. मग आता वेलॉसिटीमध्ये काय आहे, आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा हा रेशो पाहायचा आहे. समजा एवढं डिस्टन्स आहे 20 मीटर आणि याला कव्हर करण्यासाठी 20 मिनिट लागतात. सो देर इज अ 1. आणि याला कव्हर करण्यासाठी स्पीड कॉन्स्टंट आहे, याला कव्हर करण्यासाठी 10 मिनिट्स आहे आणि 10 मीटर आहे, 10 मिनिट्स लागतात. 10 मीटर आहे, 10 मिनिट्स लागतात. तर त्यासाठी सुद्धा टायमिंग म्हणजे वेलॉसिटी हा सेम असतो. इट इज डिपेंड अपॉन टाईम, डज नॉट, इफ इट इज स्पीड कॉन्स्टंट, डायरेक्शन चेंजेस, स्पीड अँड वेलॉसिटी बघा, स्पीड अँड वेलॉसिटी हा, आता या ठिकाणी हे जर कॉन्स्टंट असेल, याच्यामध्ये बदल काय करायचं आहे, स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर इथून एवढं कव्हर करण्यासाठी किती मिनटं लागले, 20 मिनटं. इथून एवढे कव्हर करण्यासाठी किती मिनटं लागले, 10 मिनटं. हे डिस्टन्स किती आहे, 10 मीटर. हे डिस्टन्स किती आहे, 20 मीटर. आणि स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये काही बदल झाला का, नाही. हे सुद्धा टाईमवरती डिपेंड आहे. आता टाईम म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे, म्हणजे दोघांचं टायमिंग सेम आहे. स्पीड जर डिफरंट असतात तर टायमिंग डिफरंट असतात. त्याच्यामुळे स्पीड आणि वेलॉसिटी हे सुद्धा सेम असू शकतं. इफ ऑन टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन ॲज वेल ॲज द स्पीड ऑफ द मोटरसायकल. आता डायरेक्शन पण चेंज करतोय आणि स्पीड पण चेंज करतोय. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ वेलॉसिटी, त्यावेळेस वेलॉसिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज असू शकते. इट इज क्लिअर फ्रॉम द अबाव वेलॉसिटी डिपेंड्स अपॉन द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन अँड द वेलॉसिटी चेंजेस बाय. याच्यावरनं आपल्याला 3 अंदाज काढता येतात. चेंजिंग द स्पीड चेंज केला, कीप द डायरेक्शन सेम. डायरेक्शन सारखं ठेवून जर स्पीड चेंज केला तर स्पीड इज इक्वल टू वेलॉसिटी असतं. इफ चेंजिंग डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम, डायरेक्शन चेंज करू शकता, स्पीड कॉन्स्टंट ठेवू शकता. इवन दोनही बघा, याच्यामध्ये वेलॉसिटीचा स्पीडवरती काही परिणाम होत नाही. कधी काही परिणाम होत नाही. चेंजिंग स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम, बरोबर आहे. स्पीड चेंज करा, डायरेक्शन सेम ठेवा, म्हणजे स्ट्रेट लाईन डायरेक्शन आहे. स्पीड वाढला, वेलॉसिटी वाढतो. स्पीड कमी झाला, वेलॉसिटी कमी होतो. हा पहिला कंडिशन. चेंजिंग द डायरेक्शन वाईल कीपिंग द स्पीड सेम. डायरेक्शन जरी चेंज केलं, बघा इथं आपण डायरेक्शन चेंज केलं होतं, स्पीड मात्र सेम आहे. डायरेक्शन चेंज केलं, स्पीड, तरीसुद्धा वेलॉसिटी आणि स्पीडमध्ये कुठला बदल होत नाही, म्हणजे दोन्ही सारखेच असतात. चेंजिंग स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन, स्पीडबरोबर डायरेक्शनसुद्धा जर चेंज होत असेल तर त्याही वेळेस वेलॉसिटीमध्ये आणि स्पीडमध्ये या दोघांच्या डिफरन्समध्ये कुठला बदल होत नाही. यासाठी एक कन्सेप्ट लक्षात ठेवायचे परमनंटली. काय लक्षात ठेवायचं आहे,
द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲट द डिस्टन्स अपॉन टाईम वॉज गॅलिलिओ. पहिला सायंटिस्ट आहे ज्याने हे मेजर केलं. नाव काय? गॅलिलिओ. स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर. ड्राय एअर म्हणजे कोरड्या हवेमध्ये स्पीड ऑफ साऊंड काय होता? 343.2 मीटर पर सेकंड. प्रत्येक सेकंदाला 343.2 असा स्पीड होता. वाईल स्पीड ऑफ लाईट इज अबाउट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. प्रत्येक सेकंदाला लाईटचा स्पीड एअरमध्ये बघा, स्पीड ऑफ साऊंड इन अ ड्राय एअर पर सेकंड किती आहे? 343.2 मीटर पर सेकंड. तर लाईटचा स्पीड एअरमध्ये किती आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. द स्पीड ऑफ रिव्होल्युशन ऑफ अर्थचं रिव्होल्युशनचं स्पीड अराउंड द सन किती आहे? 29,770 मीटर पर सेकंद. तर एवढा त्याचा स्पीड आहे. क्लिअर? तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, नेहमी लक्षात ठेवायचं. तर या गोष्टी थोडंसं काळजीपूर्वक पुन्हा रिमाइंड करून चांगलं व्यवस्थितरित्या ऑब्झर्वेशन करा. त्यासाठी 2 डेफिनेशन इवन 2 फॉर्म्युले पाठ असणं जास्त गरजेचं आहे. अदरवाईज स्केलार वेक्टरच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. तेव्हा या कन्सेप्ट प्रॉपरली तुमच्या परफेक्ट सॉल्व्ह होण्यास मदत होते. तुम्ही जर आपलं पोलाइटली घेतलं असेल तर मग मात्र थोडंसं अवघड आहे. बिकॉज इट इज अ डिफरंट कन्सेप्ट. इट इज अ फिजिकल कन्सेप्ट, फिजिक्स कन्सेप्ट आहे. चला पुढच्या पॉईंटकडे जाऊ आपण. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. लिनियर म्हणजे लाईनमध्ये असणारं, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन एका लाईनमध्ये असणारं. म्हणजे आपलं हेडिंग असं आहे, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता युनिफॉर्म म्हणजे काय? मोशन आहे. युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आहे. लिनियर मोशन आहे, सगळे स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. लिनियर म्हणजे एका लाईनमध्ये असणारं मोशन आहे, त्याला म्हणायचं लिनियर मोशन. आता मग युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे बॉडी विच कवर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. A body which covers equal distance in equal interval of time is called uniform motion, and the body which covered unequal distance in equal interval of time is called non-uniform motion. क्लिअर? मग आता या ठिकाणी तुमच्याकडे एक हे दिलेलं आहे, टेबल दिला आहे. तो टेबल आपल्याला पाहायचा आहे. 2 गोष्टी कळाल्या, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन म्हणजे कसं आहे माहिती आहे का? युनिफॉर्म मोशन कसं आहे पहा. 1 तास गेला, याने 25 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केले. पुढच्या एका तासाला 25 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे. त्याच्या पुढच्या एका तासाला 25 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. पुढच्या एका तासाला 25 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे. क्लिअर? म्हणजे याला म्हणायचं युनिफॉर्म मोशन. प्रत्येक तासाला तो 25 किलोमीटरपेक्षा जास्त नाही, त्याला म्हणायचं युनिफॉर्म आणि स्ट्रेट लाईनमध्ये आहे, म्हणून युनिफॉर्म लिनियर मोशन. दुसरी कंडिशन आहे, एका तासाला पहिल्यांदा 10 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं एका तासाला. दुसऱ्या एका तासाला 12 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. तिसऱ्या एका तासाला 7 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. आणि चौथ्या एका तासाला पुन्हा 10 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं आहे किंवा 9 किलोमीटर. आपण हे आपल्या मनावरती आहे किलोमीटर डिस्टन्स कव्हर.
आता इथं सुद्धा प्रत्येक एक तास आहे, 1 अवर्स 1 अवर्स 1 अवर्स 1 अवर्स. प्रत्येक 1 तासाला, आता पहिल्या तासाला त्याने 10 किलोमीटर, दुसऱ्या तासाला 12 किलोमीटर, तिसऱ्या तासाला 7 किलोमीटर, तर चौथ्या तासाला 9 किलोमीटर. आता इथं हे सुद्धा स्ट्रेट लाईन आहे, लिनियर आहे, हे पण लिनियर आहे. तर ह्या ठिकाणी याला म्हणू आपण युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म मोशन. आणि याला म्हणू आपण नॉन युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन. लक्षात आलं बघा, युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनमध्ये मग आपण डेफिनेशन काय सांगतो, अ बॉडी विच कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. लिहू काय तर डेफिनेशन, अ बॉडी, युनिफॉर्म मोशनची डेफिनेशन, अ बॉडी विच covers equal distance in equal interval of time is called काय आहे, युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म मोशन. आणि दुसरी जी आहे त्याचं एक्झाम्पल दिलं आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये, खूप छान एक्झाम्पल दिले, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला डेफिनेशन, आता याच्यामध्ये काय, फक्त इथं काय करायचं, अ बॉडी विच कवर अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. याच्यामध्ये नॉन युनिफॉर्मसाठी काय करायचं, अ बॉडी विच covers unequal distance in equal interval of time is called non-uniform motion. बरोबर ना. आता इथं टायमिंग काय, 1 आवर 1 आवर 1 आवर 1 आवर. डिस्टन्स मात्र सारखं आहे, अनइक्वल डिस्टन्स. इथं 10 किलोमीटर आहे, इथं 12 किलोमीटर आहे, इथं 7 किलोमीटर आहे, इथं 9 किलोमीटर आहे. डिस्टन्स अनइक्वल आहे, टाईम इक्वल आहे. इथं डिस्टन्स इक्वल आहे आणि टाईम पण इक्वल आहे, म्हणून याला काय म्हणायचं, युनिफॉर्म मोशन. चला, याच्याबद्दल एवढंच सध्या आपण पाहू. नेक्स्ट लेक्चरला याचं युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आणि ॲक्सेलरेशनच्या कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला डिटेलमध्ये आणखीन पाहणार आहोत. तोपर्यंत या डेफिनेशन तुम्ही लिहून पाठ करायच्या, सगळ्या कन्सेप्ट समजून घ्यायच्यात, वहीत लिहायचं. हे सगळं मटेरियल जे दिलेलं आहे ते वहीत लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यास मदत होईल. क्लिअर. चला, ओके. तोपर्यंत आपण इथंच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.